श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 1 एप्रिल आणि वार आहे सोमवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणं विसरून जाणं हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. लोकांना नेमके काय हवंय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजावून घ्या. परंतु आज खर्च करताना उथळपट्टी करू नका. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होणार आहे. गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेप करण्यापूर्वी एकदा बायकोची परवानगी अवश्य घ्या. मग तुम्ही सहजपणे या समस्या टाळू शकणार आहात. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळं आज तुम्हाला अगदी मुबलक प्रमाणात मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमचे काम चोख केले आहे आणि आता तुम्हाला मिळणारे फायदे घेण्याची वेळ आली आहे. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी आजचा दिवस हा योग्य आहे. जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याबरोबर वेळ घालवायला वाट बघत असतो तर आज तो वेळ तुम्ही त्यांना आज नक्की द्यायचा आहे. पुढील रास आहे वृषभ रास. आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाणार आहात. त्याचबरोबर अस्वस्थता देखील तुम्हाला जाणवणार आहे. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या कुटुंबाची किती काळजी करता हे त्यांना जाणवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदेश सतत देत राहा. त्यांच्याबरोबर आपला किमती वेळ घालवल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नाविन्याने पुन्हा मैत्रीपूर्ण वाटचाल करा. कामातील आपल्या चुका कबूल करणं म्हणजे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणारे आहे. पण स्वतःला कसे सुधारता येईल याची कारणे-मीमांसा करणं देखील गरजेचं आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येक जण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे नेहमी लक्षात ठेवा. पुढील रास आहे मिथुन रास. स्वतःला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरीचा आहार टाळायचा आहे. तसंच धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. कामाच्या जागी आपण स्वतःला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या अनुपस्थितीत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होणार आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकाऱ्यांवर तुम्ही वैतागणार आहात. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकामा वेळात भेटायला जाऊ शकतात. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. पुढील रास आहे कर्क रास. कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. आई वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडणार आहे, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकणार आहात, परंतु चिंता करू नका. वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाणार आहे. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वय करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकता, परंतु या वेळात तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेच्या आधी परत येऊ शकता. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर आज थोडासा परिणाम जाणवणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल, त्यामुळे तुम्हाला अधिक फायदा आर्थिक संभवतो. तुमच्या बायकोच्या कामकाज व्यवहारात तुम्ही हस्तक्षेप केल्याने ती अस्वस्थ होईल. त्यामुळे गैरसमज टाळण्यासाठी हस्तक्षेपापूर्वी तुम्हाला एकदा बायकोची परवानगी घेणं आवश्यक आहे. मग तुम्ही सहजपणे कोणत्याही समस्या टाळू शकणार आहात. तुमचा जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. या राशीतील लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत. आज त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला वाटू शकते की रचनात्मक करण्यापेक्षा उत्तम नोकरी करणं योग्य आहे. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट होतं तेव्हा तुमचं नातं हे अगदी प्रेमाने फुललेलं आणि बहरलेलं असतं.
पुढील रास आहे कन्या रास. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रटाळ आहे. त्यामुळे आपण काय खाता पिता त्याबाबत थोडीशी काळजी घ्या. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकले तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. घरात नव्याने आलेल्या सदस्यांमुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाशी अति भावुक बोलू नका. समाधानकारक परिणामासाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणावाचे मळभ आज जाणवणार आहेत. आज आपल्या प्रेमासोबत म्हणजे तुमच्या जीवनसाथीसोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्यासमोर आपल्या गोष्टींना व्यक्त देखील करू शकणार आहात. तुमच्या कुटुंबियांसोबत तुमचे वाद होण्याची शक्यता आहे, पण अंततः मात्र म्हणजे संध्याकाळी हे वाद मिटून सुद्धा जाणार आहेत. पुढील रास आहे तूळ रास. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कोणी चांगला व्यापारी मिळू शकतो. जमीन विकून त्यांना चांगला लाभ देखील होण्याची शक्यता आहे. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे धावपळीचे बनणार आहे. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्याल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. तसंच तुम्ही आज तुमच्या पार्टनरला काहीतरी सरप्राईज देण्याची आज इच्छा व्यक्त करणार आहात. पुढील रास आहे वृश्चिक रास. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंद आणि रिलॅक्स करतील. तुमच्याद्वारे धन वाचवण्याचा प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतो. तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे स्थिती लवकरच सुधारणार आहे. तुमच्या घरातील साफसफाई करण्याचे काम ताबडतोब केले पाहिजे. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. आज ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोरच विश्वासघात करू शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकता. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. पुढील रास आहे मकर रास. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य मात्र चांगले राहील. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याची कारणाने धनखर्च होऊ शकतो. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमाविषयी कुठलेही मत मांडू नका. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आपल्या संभाषणाबाबत बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपल्या कोणत्याही ठाव ठिकाणा ठेवणार नाहीत. एखाद्या गोड आठवणींमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. तुमच्यात कितीही भांडण झालं तरीही जुने दिवस आठवायला विसरू नका. पुढील रास आहे कुंभ रास. तुमचा दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवणार. दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केली तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज त्या सत्याचा उलगडा होणार आहे. कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते, याचा तुम्ही फायदा घेणार आहात. आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकतात. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टींवरून तुमच्या जोडीदाराशी तुमचं भांडण होण्याची शक्यता आहे. माफी असावी. धनु राशी संबंधित आज माहिती सांगण्याचं राहून गेलं आहे, त्यामुळे ती प्रथम मी रास घेत आहे. तर धनु राशीविषयी रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभणार आहे. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असणार आहात. ग्रह नक्षत्राच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमवण्यासाठी बरीच संधी मिळणार आहे. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पुऱ्या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामांवर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. प्रेमाचा आनंद त्यामुळे घेता येईल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस अनुकूल असणार आहे. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळपर्यंत किंवा उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. आज तुमचा जोडीदार अत्यंत उत्साहपूर्ण असणार आहे. त्याचबरोबर शेवटची रास आहे आता मीन रास. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेष करून मद्यपान टाळा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेत असाल तर अशा लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करू शकतात.
कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होणार आहे. तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते, आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद चांगला होणार आहे. बऱ्याच वेळा मोबाईल चालवताना तुम्हाला वेळेची माहिती होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही आपला वेळ बर्बाद करतात, तेव्हा तुम्हाला पश्चाताप होण्याची पाळी येते. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करू शकतो. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.